संजय राऊतांनी एक प्रतिक्रिया दिली होती. ते असं म्हणाले होते की भाजपला महिला सबलीकरण करायचं असेल किंवा या विधेयकाच्या माध्यमातून महिलांचं भलं करायचं असेल तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे. हे पहा, मला असं वाटतं की महिलांचं सशक्तीकरण एका महिलेच्या पदावर निर्भर नाही आहे. असंख्य महिलांना संधी मिळाली तर पूर्ण महिला वर्ग सशक्तीकरण होईल. पूर्ण मेरिट असून देखील बऱ्याच अंशी आपण बघतो CEO महिला होत नाहीत, मुख्य पदावर महिला येत नाही, कारण महिलेला खूप जबाबदारी दोन्ही पेलावं लागतात, घरची आणि समाजामध्ये किंवा ज्या करिअरमध्ये ते काम करतात. त्यामुळे एका महिलेला संधी दिल्याने समस्त महिलांचं प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटत नाही. उलट मला वाटतं की अनेक महिलांना संधी मिळाली तर मला कुठल्या पदावर जरी नाही नेलं तरी त्याचा आनंद जो मला मिळेल तो त्याहीपेक्षा जास्त असेल. पहिल्या महाराष्ट्रामध्ये DCM महिला झालेल्या आहेत, CM पण व्हायला हवेत का नाही? होतीलच ना. अनेक राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि माझा महाराष्ट्र तर महाराष्ट्र आहे. कधी ना कधी या महाराष्ट्रामध्ये असंख्य ज्या महिला आहेत ज्या लायक आहेत या पदासाठी, त्यांच्यापैकी कोणाला तरी ही संधी नक्की मिळाली तर आनंद वाटेल. आमच्या स्वतः नेत्यांना आनंद वाटेल, मोदीजींना वाटेल, देवेंद्रजींना वाटेल, आमच्या पक्षाला वाटेल. एक थोडासा